नमस्कार, मी सायली वजे पानसे। आज आपण लाल माठाची पातळ भाजी करणार आहे, म्हणजे वरणातली करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। इथे लाल माठ आधी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे आणि त्याखेरीज आपल्याला लागणार आहे तिखट, बारीक चिरलेला लसूण, 2 लाल सुक्या मिरच्या, थोडासाच गूळ आणि मीठ आणि याखेरीज फोडणीचं साहित्य आणि तेल। कढईमध्ये तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी घातलेली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडती आहे। त्यानंतर आपण त्याच्यात घालतोय थोडासा हिंग, थोडी हळद आणि हा लसूण आणि लाल मिरची। गॅस बारीकच आहे, नाहीतर मग मिरची जळू शकते। थोडंसं परतल्यानंतर लसूण जरासा लाल झाला की त्यात आपण चिरलेली माठाची भाजी घालणार आहे। ही बघा, आता आपण ही भाजी घालतोय। आत्ता जरी ही भाजी खूप दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होणार आहे। तर त्या अंदाजानेच आपल्याला तिखट मीठ वगैरे घालायचं आहे। आता आपण ही भाजी परतून घेतोय। एक 2 मिनिटं भाजी परतून झाली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 3 ते 4 मिनिटं आपण झाकण तसंच ठेवणार आहे, म्हणजे त्या वाफेवरती ती भाजी शिजेल। एक 3 मिनिटांनी मी झाकण काढून बघितलंय। तुम्ही बघू शकता भाजी केवढी कमी झाली आहे, पण अजूनही ती शिजलेली नाहीये। तर यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता, म्हणजे भाजीला पाणी सुटेल आणि ती व्यवस्थित शिजेल। फक्त आपल्याला भाजी किती कमी होणार आहे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे। लागलं तर नंतर परत घालू शकतो। सो आत्ता घालताना मी थोडं कमीच मीठ घातलेलं आहे आणि परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे। 3-4 मिनिटातच ही भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे हे वरण सारखं करून घ्यायचं आहे पाणी घालून, आणि मी आता ह्याच्यामध्ये हे वरण घालणार आहे। आणि मग आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतोय। आणि मग आपण त्याच्यात घालणार आहे तिखट आणि अगदी थोडासा गूळ। तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि मग भाजी पुन्हा एकदा ढवळून घेतोय। आता मला आत्ता तरी ही भाजी जरा घट्ट वाटते, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालून परत एकदा व्यवस्थित उकळून घेणार आहे। भाजी व्यवस्थित उकळलेली आहे। मला फक्त त्याच्यात नंतर थोडंसं मीठ घालायला लागलं। तिखटाचं प्रमाण बरोबरच होतं, कारण आपण नंतर त्याच्यामध्ये वरण घातलं होतं। तर आता आपली भाजी तयार आहे। ही बघा, आपली भाजी तयार आहे। भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।